विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नमस्कार, दुपारचे 3 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महाफास्ट 100 मधून बघूयात राज्यासह देशात काय घडतंय. देशामध्ये देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे असं झालं पाहिजे. देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी. शिंदेंमुळे राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं. शिंदे सेनेचे नेते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. तर कडूंनी बचकांडी वक्तव्य करून युतीमध्ये वाद निर्माण करू नयेत, दरेकरांचा सल्ला. 2029 पूर्वी फडणवीसांना ज्या हालचाली करायच्या आहेत त्या कराव्यात. फडणवीसांना केंद्रात जाण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंकडे सूत्र जाणार. संजय राऊत यांचा मोठा दावा. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो. केंद्रामध्ये जाणार असल्याच्या संजय राऊतांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. राऊतांना उबाठामध्ये नगरसेवक निवडण्याचा अधिकार नाहीये. ते भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार सांगत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच यावेळेस 2029ला निवडणूक लढवली जाईल. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. भाजपला महिला आरक्षणाच्या नावाखाली देश ताब्यात घ्यायचा आहे. देशाला वन पार्टी वन इलेक्शनची गरज नाही. भाजपला देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप आहे. तर डिलिमिटेशन बिल आणून भाजपला संविधान बदलायचंय असाही राऊतांचा मोठा दावा. शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबतचे फुटीर खासदारांसोबतचे फोटो आहेत. श्रीकांत शिंदे आणि सरनाईक यांनी खासदारांना बिर्लांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरने ओमराजे निंबाळकर यांना देखील घेऊन गेल्याचं समोर आलंय. मोशी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यामध्ये आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचेही निर्देश. लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश. मोशीतील इमारती गल्ली रेस्क्यू टीमला 3 जण दिसले. आत अडकलेल्या 8 जणांपैकी 3 जण बचाव पथकाला दिसलेत. तिघांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. बचाव पथकाला एक लॅपटॉपही सापडला. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिला आणि दुसरा मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. वरचे 2 मजले नेमके कुणाच्या परवानगीने उभारले गेले याचीही सर्वत्र चर्चा. उद्धव ठाकरेंचं 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. राम मंदिरातील चोरीच्या विरोधामध्ये आंदोलनासाठी आदित्य ठाकरे आणि मुंबईतील नेते नागपूरला जाणार. अयोध्येतील राम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळेस राजीनामा दिला. 500 रुपयांच्या नोटांऐवजी कमी किमतीच्या नोटा वाढल्यानं मोजणीला जास्त वेळ लागत असल्याचं कर्मचाऱ्यांचं मत आहे. राम मंदिर दान चोरी प्रकरणी चंपतराय यांच्यासह सहनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा. माजी मंत्री सुबोध सावजे यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे मागणी आहे. दोषी आढळल्यास त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या, सावजींची मागणी. अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळील पुरातन हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार. ठाणे जिल्हा बँकेवरती महायुतीचं वर्चस्व कायम. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद महायुतीकडे. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात. राम मंदिर चोरी प्रकरणी काँग्रेसचे सांगलीमध्ये टाळ भजन आंदोलन. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनईत चौघडे वाजणार. पार्थ पवार यांचा कायनात धर यांच्याशी विवाह सोहळा. त्याआधी साखरपुडा होणार आहे. तर पुण्यामध्ये 29 जुलैला पार्थ पवार कायनात धर यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सुहास कदम यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश. आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे सोलापूर शहर पोलिसांकडून आश्वासन देण्यात आले. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचे आंदोलन. माजी आमदार वैभव नाईकही आंदोलनात सहभागी. ठाकरे शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचा थेट पाठिंबा.
बजरंग सोनवणेंच्या पत्रानंतर बीडमधील रस्त्यांची चौकशीला सुरुवात. दिल्लीतील एक पथक बीडमध्ये दाखल. विविध ठिकाणच्या रस्त्यांचे सॅम्पल घेण्यासही सुरुवात. खासदार बजरंग सोनवणे आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र लिहिलं होतं. जरांगे पाटील यांच्या मुलाच्या प्रकृतीची संजय राऊत यांच्याकडून विचारपूस. लीलावती रुग्णालयामध्ये जरांगेंच्या मुलावरती उपचार सुरू. शिवराज यांची प्रकृती सुधारत आहे, राऊतांची ट्विट करत माहिती. जळगावमध्ये पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी उलावरा पाटील संजय सावकारे यांचा ताफा अडवला. पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्यानं तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक. सातारामध्ये डोंगरावरती बिया रुजवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवरती मधमाशांचा हल्ला. 30 ते 40 विद्यार्थी जखमी. कराडच्या आगाशिव डोंगरावरील घटना. विद्यार्थ्यांवरती कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंड बाबा फरजानच्या बंगल्यावर छापा. मृत बाबा फरजानच्या घरात कोट्यवधींची रोकड सापडली. कारवाईमध्ये 21 लाख सोनं, 2 तसेच 4 रायफल, 5 कोटी रोकड आणि 500 काडतूस, तलवार, चाकू जप्त. शहर पोलीस गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठी कारवाई. पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी मृत केतनच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र. केतनच्या हत्येचा खटला जलद गतीने न्यायालयामध्ये चालवा, केतनच्या वडिलांची मागणी. भारतीय तरुणांना जाळ्यामध्ये ओढणाऱ्या पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीच्या संपर्कात राज्यातील 102 व्यक्ती. सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्यानं पालकांनी सतर्क राहावं, एटीएसकडून पालकांना आवाहन. कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा आरोप आहे. हसन मुश्रीफांनी पोलिसांना सूचना देताच तातडीने कारवाई. संबंधित मुलीचा शोध घेत मुलीला पालकांच्या ताब्यात दिलं. मुलावर कठोर कारवाईची मागणी. परभणीमध्ये मागील 13 दिवसांपासून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता. मुलीच्या नातेवाईकांना अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश देत नसल्याचा पीडित मुलीच्या आईचा आरोप आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा या गावातली घटना आहे. पनवेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. 2 बांगलादेशी महिलांसह 6 पीडितांची सुटका. लॉज व्यवस्थापक आणि कॅशियर अटकेत आहे. लॉजचा मालक रमेश शर्मा हा फरार असल्याचं कळतंय. कल्याणच्या आंबिवली इराणी वस्तीमध्ये महापौर हर्षली थविल यांनी अतिक्रमणधारकांना खडसावलं. मला भडकवू नका, नाहीतर येणं जाणं बंद करेन. महिलांसोबत महापौरांची शाब्दिक चकमक. लातूरच्या महापौरांची गैरवर्तन करणाऱ्या महिला डॉक्टरची सेवा खंडित. मी कामात आहे सांगत डॉक्टरनं व्हिडिओ काढून गैरवर्तन केल्यानं कारवाई. मनपा रुग्णालयातील पाहणी दरम्यानचा हा संपूर्ण प्रकार. भिवंडीमध्ये यंत्रमाग कारखाना कोसळून दुर्घटना. नागाव परिसरातील 100 फूट रोड परिसरातील दुर्घटना. पालिका अधिकारी, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. अखेर सत्ताचा विजय. पद्मसिंह पाटील यांच्या समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल. पद्मसिंह पाटलांच्या जुन्या सहकाऱ्यांकडून भेटीगाठी. एका सहकाऱ्याकडून सोशल मीडियावरती मनोगत व्यक्त. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटात दाखल. दिवे घाटच्या पालखी मार्गावरती विना परवानगी ड्रोन उडवण्यास बंदी. दिवे घाट मार्गावरती ठिकठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचं अँटी ड्रोन पथक तैनात. या पथकाकडून विना परवानगी उडणारे ड्रोन गनद्वारे पाडण्यात येणार. पुण्यातील दिवे घाटात वारकऱ्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी बाईक अँब्युलन्सची सुविधा सुरू. गर्दीमुळे 4चाकी अँब्युलन्स पोहोचणं कठीण असल्यानं यावेळेस हा उपक्रम वारकऱ्यांसाठी ठरतोय उपयुक्त. निवासा तालुक्यातून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं नगर तालुक्यामध्ये यावेळेस आगमन झालं. दिंडी सोहळ्यामध्ये 40 दिंड्या आणि सुमारे 20,000 वारकरी सहभागी. अहिल्यानगरच्या सरला बेट येथून निघालेल्या पालखीमध्ये एका श्वानानं सर्वांचंच लक्ष वेधलेलं आहे. वारकऱ्यांसोबत पायी पंढरपूरकडे निघालेल्या या श्वानाचा अनोखा भक्तिभाव पाहून भाविकही भारावले आणि या श्वानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय. पुण्याच्या हडपसरमध्ये वारकऱ्यांच्या शिस्तीचं दर्शन. मोठ्या गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट करून दिली.
फुरसुंगी रस्त्यावरती माऊलींच्या पालखीच्या वेळेस रुग्णवाहिका अडकली होती. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.